प्रथमतः गजानन महाराजांच्या चरणी वंदन करतो, शंकर पार्वतीच्या चरणी वंदन करतो। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने 15 मे ते 21 मे अधिक मासानिमित्त भव्य अशा शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीच्या तर्फे आत्तापर्यंत 1999 पासून 2 भागवत कथा, 2 रामकथा, डोक महाराजांची रामकथा, प्रदीपजी मिश्रांची शिवमहापुराण कथा, अशा 7-8 कथा आत्तापर्यंत आपण घेतल्यात। गेल्या 2 वर्षाखालीच अनुराधा दीदींची भागवत कथा घेतली आणि ह्यावेळेस सगळ्यांचा विषय झाला की अधिक मास आहे आणि आपण शहरासाठी काहीतरी नवीन विषय घेऊ। तर अमरावतीच्या दीदी स्नेहगंगा दीदी आळंदीकर यांची कथा आम्ही 7-8 महिन्याखाली ऐकली आणि खूप छान वाटली। त्यानंतर त्यांचा तारखेसाठी पाठपुरावा केला आणि योगायोगाने आपल्या कर्माच्या सर्वांच्या पुण्याईने, कर्माच्या भाग्याने ही कथा आपल्याला अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाली आणि उद्या त्यांची सर्व टीम अमरावतीहून निघून सकाळी 10 वाजेपर्यंत करमाळा येथे पोहोचतील। आजपर्यंत घेतलेल्या सगळ्या कथेचा तर सर्वांना अनुभव आहेच आहे, करमाळाकरांना, तालुकावासियांना। तर ही कथा निश्चितच भव्य दिव्य अशा स्वरूपाची होईल। अधिक महिन्यात जेवढा आपण जास्तीत जास्त धर्म करू त्याचं कितीतरी अनेक पटीने फळ आपल्याला मिळतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे। आणि आपल्या सगळ्याची पुण्याई म्हणू आपण की आपल्याला वरचेवर ही संधी करमाळेकरांना मिळत आहे। ह्या कथेतनं शंकर पार्वती भगवानचं चरित्रच याबरोबर बऱ्याच गोष्टी जीवनात कसं वागावं, कसं राहावं, आईने सुनेशी, सुनेने सासूशी, भावाभावाने, ह्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्याला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या गोष्टी सांगून ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। आणि निश्चितच ही करमाळा शहर व तालुकावासियांसाठी एक पर्वणीच आहे। तरी ह्या कार्यक्रमाचं नियोजन 1 महिन्यापासनं मीटिंगा, ज्याच्या त्याच्याकडे जबाबदाऱ्या वाटून देणे ह्या पद्धतीने सुरू आहे आणि आजच आपण पाहताय की मंडपाचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे। पत्रकार बंधूही आम्हाला खूप सहकार्य करतात। त्यांनी आतापर्यंत 2-3 मीटिंगच्या आम्ही बातम्या दिल्या तर त्यांनी छान पद्धतीने बातम्या मोठ्या पद्धतीने आपल्या लोकप्रिय अंकात आणि न्यूजमध्ये लावल्या। तर निश्चितच तुमच्या ह्या प्रयत्नामुळेही आपल्या तालुक्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि सगळे भाविक भक्त या कथेचा लाभ घेतील आणि आपण सुद्धा 7 दिवस सर्व पत्रकार बंधूंनी कथेला यावं, आम्हाला सहकार्य करावं आणि तुम्ही सुद्धा श्रवणाचा लाभ घ्यावा की जेणेकरून आपण सगळे जर बाहेरगाव जाऊन 7-7 दिवस राहू शकत नाही, ऐकू शकत नाही, तर अशी संधी आपल्याला प्राप्त झाली। तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या शहर व तालुकावासियांना, की ह्या संधीचा आपण निश्चितच लाभ घ्यावा। ही अशी संधी कधीतरी दुर्मिळ योग असतो हा। तसा विचार केला तर जे आपली 2019ला प्रदीपजी मिश्रांची कथा करमायला झाली, आज जर त्यांचं आपण बघितलं, आज भारतात ते 1 नंबरला आहेत। 10-10, 15-15 लाख लोक त्यांच्या कथेला असतात। निश्चितच करमाळ्यातनं ज्यांच्या कथा झाल्यात त्या देश लेवलला उच्च म्हणजे त्यांच्या श्रेणीला पोहोचलेत, उच्च पदावर पोहोचलेत। तर ह्या दिदी सुद्धा 30-1 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण इतकं छान पद्धतीने ते निरूपण करतात आणि निश्चितच सर्वांना समजेल ह्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेत सांगतात। तरी मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, अशी ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली तर त्याचा निश्चितच लाभ घेऊन आपलं आत्मिक कल्याण करून घ्यावं। आपल्या सर्व काही शंकांचं ह्यात निरसन पण होईल आणि निश्चितच ही गोष्ट एक ऊर्जा प्राप्त करणारी ठरेल। आपल्या शहराला आणि तालुक्याला ऊर्जा ह्यातनं मिळेल, एवढंच मी आज ह्या निमित्ताने सांगू इच्छितो। सगळे पत्रकार बांधव अनेक वर्षापासून आमच्या सामाजिक कार्यात सहकार्य करतात। आम्ही सर्वजण मिळून मोतीबिंदू शिबिर घेतो, गोपालन संस्था चालू आहे, 90 गायींचं इथं गोमातेचं गावरान संगोपन चालू आहे आणि निश्चितच आपण आपल्याच्या सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी आपण करमाळा शहरासाठी एक चांगल्या वेगवेगळ्या कथा घेऊन जाऊ। त्यामुळे निश्चितच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, लोकांचा आध्यात्मिकतेकडे ओढा वाढेल। तर ह्या गोष्टीसाठी आपल्या सर्वांची आम्हाला साथ हवी आहे। निश्चितच बरेच जण हे 15-20 वर्षापासून ह्या कथेत सहभागी असतात, सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि ही जी गजानन महाराज मंदिराचा परिसर आहे, इथले सर्व भाविक भक्त, सर्व आजूबाजूचे परिवार आम्हाला खूप दरवर्षी मदत करतात।
त्यांच्या सहकार्यामुळेच ही कथा यशस्वी पार पाडल्या जाते. तर मी सर्व ज्ञात अज्ञात सर्व सहकार्य करणाऱ्याला धन्यवाद देतो की ते सहकार्य करतात, म्हणूनच आमची सर्व टीम असे हे कार्यक्रम करमाळा शहरासाठी घेऊ शकते. तर निश्चितच आपण सर्वजण असंच सहकार्य भविष्यात करावं. आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या संतांच्या जे महाराष्ट्र लेवलला भारत लेवलला गाजलेले आहेत अशा संतांच्या साधूंच्या कथा आपण करमाळ्यात निश्चित घेऊ आणि असंच एक आनंददायी वातावरण करमाळा तालुक्यासाठी दर वेळेस करू. एवढंच मी सगळ्या उपस्थितांच्या वतीने आमच्या समितीच्या वतीने सर्वांना आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी जास्तीत जास्त कथेचा लाभ घ्यावा एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. उद्या शुक्रवारपासून चालू होणार आहे कथा, तर काही दैनंदिन कार्यक्रम असतील काय वेळेत असतील? आता दैनंदिन कार्यक्रम म्हणजे कथा संध्याकाळी 6ला सुरू होईल, 9 वाजेपर्यंत कथा राहील. त्यानंतर आरती होईल. आरतीला आपण जवळजवळ बऱ्याच जणाला संधी देणार आहोत कथेला आणि त्यानंतर कथेत जसे जसे वर्णन येतील शंकर भगवानचा अवतार असेल, नंतर गणेश आपले गणपती बाप्पांचा जन्म असेल, गणेश विवाह असेल, ह्यावेळेस ह्याची झाकी केल्या जाईल आणि आपल्याच परिसरातील गावातल्या लहान मुलांना महिलांना आपण ह्यात संधी देणार आहोत. कोण शंकर पार्वती बनतील, कोण गणपती बनतील, असे वेगवेगळे भूमिका त्यांना करायला मिळतील आणि झाकीच्या स्वरूपात पण ह्याचं सादरीकरण होणार आहे. त्यामुळे ह्या कथेला निश्चितच वेगळ्या प्रकारची रंगत येणार आहे. उद्या शुक्रवारपासून कधीपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे? उद्या शुक्रवारपासून 15 तारखेला हा कार्यक्रम चालू होतोय आणि 21 तारखेला ह्याची समाप्ती होईल. समाप्ती दिवशी विशेष काय असणार आहे? समाप्ती दिवशी एक 7 दिवसाच्या कथेचं तर दिदी निरूपण करतील, पण बरेच मान्यवर कथेला उपस्थित राहतील आणि सर्वांसाठी त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रोज तर प्रसाद राहील, पण शेवटच्या दिवशी सगळ्यांना महाप्रसाद समितीच्या आणि मंदिर समितीच्या वतीने राहील. खरं तर शेठजी, आता आपण ज्या प्रकारे ही सर्व माहिती दिली, आपलं हे कितवं वर्ष आहे आणि कितव्या वर्षात पदार्पण करताय, जर आणि सुरुवातीपासूनच हा अखंडपणे हा प्रवास सुरू केलेला आहे कथेचा का आता अलीकडून सुरू केलेला आहे? 1999ला पहिली भागवत कथा भगवानजी शर्मा यांची दत्तपेठेत झाली. त्यावेळेस अख्खा दत्तपेठ फुल भरून जायचा. त्यानंतर 2001ला भगवानजी शर्माची 9 दिवसाची रामकथा झाली आणि त्यावेळेस कथा ही 2 वेळेस असायची, सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 3 ते 6. त्यानंतर आपण ढोक महाराजांची कथा घेतली. ढोक महाराजांनंतर ओतूरकरांची 20 दिवसाची भागवत MG हायस्कूलवर झाली. त्यानंतर प्रदीपजी मिश्रांची भागवत कथा, गेल्या वर्षी अनुराधा दिदींची भागवत कथा, म्हणजे 1999 पासून आजपर्यंत 7 ते 8 कथा झाल्या आणि दर 1, 2, 3 वर्षाच्या गॅपने आपण कथा घेतोय. आपण ज्या ह्या कथा आतापर्यंत घेतलेल्या हे मोठे मोठे महनीय व्यक्तिमत्व आहेत आणि ह्यांच्या कथा ऐकण्यासाठी देशभरामधून त्यांची मागणी असते, परंतु आता ज्या आपण हा जो परिसर या ठिकाणी निवडलेला आहे या ठिकाणी कुठेतरी जागा अपुरी पडेल असं वाटत नाही? थोडं वाटतंय जागा अपुरी पडेल असं, पण एक देवाचं अधिष्ठान आहे इथं आणि थोडं आपल्याला संधी पण एक्सटेन्शन करायला आणि भविष्यात जर जास्त गर्दीच वाढली तर आपण स्क्रीनची सुद्धा व्यवस्था करणार आहोत. नियोजनात सहकार्य कोणाकोणाचं होतं? आता नियोजनात सहकार्य म्हणजे समितीचे सर्व सदस्य आमचे म्हणजे प्रत्येक जण तेवढ्याच तोला मोलाचा आहे. कोणी तनाने करतं, कोणी धनाने करतं, कोणी मनाने करतं. गजानन महाराज भक्त परिवार आणि ह्या सगळ्या कॉलनीतले लोक सगळेजण तन मन धनाने प्रयत्न करतात, पण नगरपालिका ही स्वच्छतेसाठी त्यांची टीम येते, ते आपल्याला मदत करते, पोलीस प्रशासन पण सहकार्य करतं, तसं सर्व शासकीय ऑफिसचं ह्या कथेला सहकार्य असतं. प्रमुख पाहुणे काय कोण असणार आहे? प्रमुख पाहुणे म्हणजे आपले PI साहेब, तहसीलदार साहेब, त्याचबरोबर तालुक्यातले सगळ्या नेत्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तसा वैयक्तिक उल्लेखात नाही कर, पण आम्ही सर्वांना ह्यात सामायिक घेऊन सर्वांना आरतीची वगैरे संधी देणार आहोत. दररोजचा एक व्यक्ती असणार आहे? हा, एक 10 जणाला रोजची संधी दिल्या जाईल, कारण संख्या जास्त असणार आहे आणि प्रत्येकाला समाधान व्हावं म्हणून सगळ्याला आम्ही आरतीची रोज 10 जण हो, 12 जण हो संधी देऊ आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांना
एक मेणबत्ती किंवा असं काहीतरी द्यायचा प्रयत्न करू की जेणेकरून सगळ्यांना आरती केलेल्याचं समाधान होईल. तर ह्या पद्धतीने म्हणजे छोटा असो मोठा असो म्हणजे भेदभाव राहणार नाही आणि प्रत्येकाला आरतीची संधी मिळेल अशी व्यवस्था आम्ही शेवटच्या दिवशी करणार आहोत. संत गजानन महाराज मंदिर कशासाठी स्थापन झालं, का स्थापन झालं, आणि 1910ला श्री संत गजानन महाराज यांनी समाधिस्थ झालेले आहे आणि 2010ला त्यांचं शताब्दी वर्ष होतं. त्यामुळं संस्थांचं लेटर आलं की महाराजांची शताब्दी वर्ष आहे, पण आमचा कुठलाही संस्थेचा माणूस तुम्हाला वर्गणी वगैरे मागायला येणार नाही. तर तुमच्याकडे कुणी जरी आलं तर तुम्ही त्यांना डायरेक्ट संस्थेचे संपर्क साधा आणि नंतर मग वर्गणी तुम्हाला काय स्वेच्छेने काय द्यायची असेल तर द्या. मग ते एक आंतरदेशीय पत्र आलं होतं मला स्वतःच्या नावावर वैयक्तिक. मग आमच्या इथं यांच्यात सातपुते, इथले काळे, इथले बोकण हे असं घरात त्यावेळेस माझी नुकतीच करमाळ्याला बदली झाली होती आणि त्यावेळेस मग नंतर सगळेजण घरातले मुलं वगैरे लहान मोठ्या प्रगती साजरा करत होते. मग मोकळी जागा होती, इथं जनवर वाढायचं. सगळ्यांना विचार केला की आपल्याला असं लेटर आले, आपल्या इथं मंदिर स्थापायचं का. आमच्यात इंटरेस्ट शिवाजी सातपुते त्याला खूप तो महाराजांचा भक्त होता. हे बोकण पण भक्त होते. त्यांच्याकडे ते म्हणजे आपण इथं मंदिर वागू, मोकळी जागा तर आपण मंदिर बघू धावून मग पात्राचं शेड आम्ही इथं तयार केलं 2010ला आणि तो फोटो ठेवून 3 वर्ष आमच्या मंदिरातली महाराजांच्या फोटोची सेवा झाली. 2013ला महाराजांनी काय प्रचिती दिली काही कल्पना नाही. म्हणजे मंदिरच उभा करू. काही ठराविक लोक होते असं फोटोची पोळ्या करण्यापेक्षा आपण मंदिरच उभा करू. त्यात आता ठराविक लोक आहेत, काही काही लोक मंदिर उभा करण्यासाठी मदत करण्यासाठी. मग मंदिर महाराजांनी 2013ला उपस्थित करून घेतलं आणि 17 डिसेंबर 2013ला आमची प्राणप्रतिष्ठा झाली. मंदिर पूर्ण झालं त्यावेळेसच झाली. 19 डिसेंबर 2013ला महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून आमच्या इकडं महाराजांचा प्रकट दिन, रामनवमी, वर्धापन दिन हे उत्सव साजरे होतात. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी श्रीमत नांदेडच्या ताई होत्या मंदाकिनी कुलकर्णी होळीसाठी त्यांची भागवत कथा झाली. त्याच्यानंतर रामकथा झाली. आपले त्यांचे बाबर म्हणून एक शिक्षक आहेत त्यांची रामकथा झाली. त्याच्यानंतर दुर्गा देवी भागवत त्यांचं नांदेडच्या त्यांचं झालं. त्याच्यानंतर मग आमच्या अनुराधा दीदी म्हणजे असं 4-5 वर्षांनी जे आता 5 वर्षांनी 7 वर्षांनी 9 वर्षांनी 11 वर्षांनी असं आम्ही कथा ठेवलेल्या. मग मागच्या वर्षी पण अनुराधा दीदींची भागवत कथा झाली. आता त्यावेळेस असंच त्यांचीच कथा व्यंकटेश विजयवर यांची ठेवाड्याचं चालू होतं, पण त्यांचा काही योग आला नाही. त्यांचं अमरावतीचा संपर्क साधला आणि त्यामुळे ही शिवपुराणाची कथा आणि शिवपुराण सध्या आता फेमस आहे, सगळेजण टी व्हीवर बघतात. त्यामुळे या कथेचा लाभ करमाळ्याच्या लोकांना लाभ व्हावा यासाठी काही ठराविक मंडळीने चर्चा करून कथा आरंभ करायचा किंवा कथा करायची म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद वाटते. आणि त्यातल्या त्यात मोठा सहकार म्हणजे आमच्या कॉलनीतले लोक उत्सुक आहेत, त्यांना पण खूप कामाची आवड आहे, करतात, मदत करतात, वेळेला धावून येतात. कार्यक्रम मोठा असला की प्रत्येकजण जे पडेल ते काम करतं. आणि शेठजींचं पण त्यांना पण खूप आवड आहे धार्मिक कार्याची पहिल्यापासून, त्यामुळं त्यांचा पण सहकार्य फार मोठा सहभाग असतो. मंदिरात जागा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य कोणी केलं? मंदिराचं कार्य जागा उपलब्ध ओपन पीस होता. त्यावेळेस महाडिकच्या म्हणल्यानं विचारलं आम्ही का करायचं का म्हणून, करा म्हणून सांगितलं. सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे केलं ना. बऱ्याच जणांच्या आम्ही सहाय्या घेतल्या तर करायचं का मंदिर करायचं म्हणून. बऱ्याच लोकांच्या सहाय्यात आमच्यात 5-5 जणांच्या त्या. आणि जागाचे उद्घाटन केलं ते श्यामलताई बागल ह्या आमदार होत्या, त्यामुळे नारळ फोडला त्यांनी. मात्र हिरडे वकील, मांगले वकील असे प्रतिष्ठित लोक होते त्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस. मग नारळ मंदिराचं उद्घाटन पाया पडायचं त्यावेळेस सर्वजण होते. मंदिर करमाळ्यात महाराजांच्या कृपेने किंवा खूप भक्तगण आहेत आणि त्यांच्यामुळे हे मंदिर या परिसरात हीच का परिसरात जागा निवडली माहीत नाही. बरेच ओपन पीस आहेत, बरेच मोकळ्या जागा आहेत, पण ह्याच परिसरात त्यांना त्यांची प्राणप्रतिष्ठा का झाली, कोणाला बुद्धी झाली, कशी झाली हे महाराज जाणे.